ओम शांती. आज आहे 29/10/25. आजची साकार मुरली. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही प्रत्येकाला परिस्थानी बनवायचे आहे. तुम्ही आहात सर्वांचे कल्याण करणारे. तुमचे कर्तव्य आहे गरिबांना श्रीमंत बनविणे. प्रश्न: बाबांचे असे कोणते नाव भले साधारण आहे, परंतु कर्तव्य खूप महान आहे? उत्तर: बाबांना म्हटले जाते बागवान खिवय्या, माळी नाविक. हे नाव किती साधारण आहे, परंतु बुडणाऱ्याला पार पैलतीरी घेऊन जाणे हे किती महान कर्तव्य आहे. जसे पोहणारे एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन पार घेऊन जातात, तसे बाबांचा हात मिळाल्याने तुम्ही स्वर्गवासी बनता. आता तुम्ही देखील मास्टर खिवय्या म्हणजे मास्टर नाविक आहात. तुम्ही एका एकाच्या नावेला म्हणजे जीवनरूपी नावेला पार जाण्याचा मार्ग सांगता. ओम शांती. बाबा म्हणतात, आठवणीमध्ये तर मुले बसली असणारच. स्वतःला आत्मा समजायचे आहे. देह देखील आहे. असे नाही की देहाशिवाय बसला आहात, परंतु बाबा म्हणतात, देह अभिमान सोडून देही अभिमानी होऊन बसा. देही अभिमान आहे शुद्ध आणि देह अभिमान आहे अशुद्ध. तुम्ही जाणता, देही अभिमानी बनल्याने आम्ही शुद्ध पवित्र बनत आहोत. देह अभिमानी बनल्याने अशुद्ध अपवित्र बनलो होतो. बोलवतात देखील, पतित पावन या. पावन दुनिया होती, आता पतित आहे. आता पावन दुनिया जरूर होणार. सृष्टीचे चक्र फिरणार. जे या सृष्टीचक्राला जाणतात त्यांना म्हटले जाते स्वदर्शन चक्रधारी. तुम्ही प्रत्येकजण एक स्वदर्शन चक्रधारी आहात. स्व आत्म्याला सृष्टीचक्राचे ज्ञान मिळाले आहे. ज्ञान कोणी दिले? जरूर ते देखील स्वदर्शन चक्रधारी असतील. बाबांशिवाय दुसरा कोणीही मनुष्य शिकवू शकणार नाही. बाबा सुप्रीम आत्माच मुलांना शिकवतात. म्हणतात, मुलांनो, तुम्ही देही अभिमानी बना. बाबा म्हणतात, प्रत्येकाला परिस्थानी बनायचे आहे. अनेकांचे कल्याण करायचे आहे. तुम्ही खूप श्रीमंत बनता. ते सगळे आहेत गरीब. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये हात मिळणार नाहीत, तोपर्यंत स्वर्गवासी बनू शकणार नाहीत. बाबांचा हात तर सर्वांनाच काही मिळत नाही. बाबांचा हात मिळतो तुम्हाला. तुमचा हात मिळतो मग इतरांना. इतरांचा मिळणार बाकी इतरांना. जसे कोणी पोहणारे असतात तर एक एकाला पार घेऊन जातात. तुम्ही देखील मास्टर खिवय्या म्हणजे नाविक आहात. नाविकाची मुले नाविक बनतात. नाव किती साधारण आहे. बागवान खिवय्या. आता प्रॅक्टिकल तुम्ही बघत आहात. तुम्ही परिस्थांची स्थापना करत आहात. तुमचे यादगार स्मारक समोर उभे आहे. देलवाडा खूप छान आहे. बाबा म्हणतात, आता तुम्ही डबल अहिंसक बनता. अहिंसा परमो देवी देवता धर्म अहिंसक गायला गेला आहे. कोणाला मारणे, दुःख देणे ती देखील हिंसा झाली. बाबा दररोज समजावून सांगतात, मनसा वाचा कर्मना कोणाला दुःख द्यायचे नाही. आता बाबा सांगत आहेत, मज एकाची आठवण करा. तीव्रतेने आठवण करण्यानेच
नाव मोठे होईल, विजय माळेचे मणी बनतील. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला, नरापासून नारायण बनविण्यासाठी रोज सत्य बाबांकडून ऐकायचे आहे, सत्संग करायचा आहे. कधी कोणाला मनसा वाचा कर्मनं दुःख द्यायचे नाही. दुसरा आहे, विजय माळेचा मणी बनण्यासाठी अथवा 5वी डॉनर होण्यासाठी आठवणीचा वेग वाढवायचा आहे. मास्टर पतित पावन बनून सर्वांना पावन बनविण्याची सेवा करायची आहे. वरदान, परमात्मा आठवणीच्या कुशीत सामावून जाणारे संगमयोगी श्रेष्ठ भाग्यवान आत्मा भव. विस्तार, संगमयोग हे सतयोगी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण आत्ताचे गायन आहे, अप्राप्त नहीं कोई वस्तू ब्राह्मणों के संसार में. एक बाबा मिळाले तर सर्व काही मिळाले. आता तुम्ही मुले कधी अतींद्रिय सुखाच्या झोपाळ्यावर झोके घेता, कधी खुशीच्या, कधी शांतीच्या, कधी ज्ञानाच्या, तर कधी आनंदाच्या आणि कधी परमात्म कुशीच्या झोपाळ्यामध्ये झुलता. परमात्म कुशी आहे आठवणीची लवलीन अवस्था. ही कुशी सेकंदामध्ये अनेक जन्मांचे दुःख वेदना विसरायला लावते. तर या श्रेष्ठ संस्काराला स्मृतीमध्ये ठेवून भाग्यवान आत्मा बना. आजचं बोधवाक्य आहे, असे सपूत बना की बाबा तुमची गाणी गातील आणि तुम्ही बाबांची गाणी गाल. असे सपूत बना की बाबा तुमची गाणी गातील आणि तुम्ही बाबांची गाणी गाल. अच्छा, ओम शांती.